उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचं पाणीही साचलेलं आहे। पुणे नाशिक महामार्ग तर ठप्प झालाय। 6 ते 7 किलोमीटर वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। पुणे नाशिक महामार्गावर अत्यंत गंभीर अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे। लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्यात। वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे कारण ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडलेल्या आहेत। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। गेली 48 तासापासून उत्तर पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे पुणे नाशिक महामार्गावरील जर आपण परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। मी सध्या आता पुणे नाशिक महामार्गावर आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर चाकणकडे जाणारी ही वाहतुकीची अवस्था आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। तब्बल 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। अनेक ठिकाणी या ठिकाणी महामार्गावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झालेले आहेत। तर आपण दुसरीकडे विचार केला तर जे काही भीमाशंकर सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील परिसर आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि आदिवासी भागात सुद्धा शेत शिवाराला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। संततधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमालालाही मोठ्या प्रमाणात फटका बसलेला, अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट कोसळण्याची भीती निर्माण झालेली आहे। आता मी सध्या पुणे नाशिक महामार्गावरती आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून संततधार पावसामुळे महामार्गावरती अनेक ठिकाणी पाणी साचलेली परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, चाकण, पुणे।